4 ते 5 वर्षांपासून पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण झपाट्याने वाढलेले आहे। पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना कोणीही त्यांच्यावर बेधडक हल्ला करतात। अशीच एक घटना अचलपूर येथे 4 सप्टेंबरच्या सकाळास घडली। गांजा तस्कराने एएसआय शांतीलाल पटेल यांच्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात एएसआय पटेल याचा मृत्यू झाला। हल्ला करणारे तीनही आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून अचलपूर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर यापूर्वीचेही गुन्हे दाखल आहेत। महाराष्ट्र पोलीस हा महाराष्ट्राचा लाईफलाईन आहे आणि महाराष्ट्राची लाईफलाईन जर अशी धोक्यात येत असेल तर उद्या चालून पूर्ण महाराष्ट्र हा धोक्यात येणार आहे, जनता पण धोक्यात येणार आहे। आणि जर तुम्ही अशी गुंडागिरी एका काडीनं कर्मचारी एका काडीनं तो गुंडागिरी थांबू शकत नाही। त्याच्या सुरक्षेसाठी सरकारने कुठलं तरी कडक पाऊल उचललं पाहिजे, ही माझी मागणी आहे। आणि जे काही आता जी हत्या झाली आहे, हत्या करण्यात आली आहे, त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। ज्यांनी कोणी हे एवढं पोलिसांवर हत्या केली, कारण ही 6 महिन्यातली दुसरी घटना आहे सर अमरावती शहरातली। या आरोपींना कठोर शिक्षा घेण्यात यावी व मृतक शांतीलाल पटेल यांच्या परिवाराला शासनाकडून शक्य ती मदत देण्यात यावी अशी मागणी पोलीस पत्नी एकता मंचद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आले। अशी आहे की पोलिसांवर हल्ले हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि समाजाने पोलीस हा समाजाचा एक मुख्य घटक आहे आणि दिवसेंदिवस पोलिसांवर हल्ले वाढत चाललेले आहेत। तर असे का होते? आमचा हा सर्वांना नागरिकांना तर आहे प्रश्न, परंतु सरकारला सुद्धा आमचे म्हणणे हे आहे की आमच्या पोलिसांवर हल्ले का होतात आहे। म्हणजे हल्ले होण्याचं प्रमाण ऑल महाराष्ट्रात आता ही दुसरी घटना आहे अमरावती जिल्ह्यामध्ये। कारण यापूर्वी जून महिन्यामध्ये चांदूर रेल्वेला मडावी म्हणून आहे, सतीश मडावी, त्यांचा सुद्धा असा एका आरोपीने भोसकून खून करण्यात आला होता। ते पण ऑन ड्युटी होते आणि तपासासाठीच गेले होते। त्याच्यानंतर सोलापूरला सुद्धा एक घटना घडली, तिथे रात्री ड्युटीवर असताना एका हॉटेलसमोर एका व्यक्तीने येऊन चाकूने भोसकून काढले एका पोलीस कर्मचाऱ्याला। आता ही तिसरी घटना आहे। तर लोकांनी पोलिसांना समजून काय ठेवलेलं आहे की त्यांची युनियन नाही, काही नाही, म्हणून तुम्ही याव आणि त्यांना मारत बसाव, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। सदर निवेदन देतेवेळी योगिता गिरासे, गीतांजली भालेराव, अनिता तायडे, नंदा वाघमारे, वैशाली प्रधान, ममता वाघमारे सह अनेक पोलीस पत्नी उपस्थित होत्या।